सो हे गाईज वी आर कमिंग अप टू अ न्यू व्हिडिओ. तर आम्ही कुठेतरी चाललो आहे. इट विल बी अ मोर एक्साइटिंग फॉर अस अँड फॉर यू ऑल ऑल्सो. सो बघू, आज पॅकिंग करू आणि उद्या आम्ही मॉर्निंगला आफ्टरनूनला निघणार आहे. कारण मॉर्निंगला विजिट आहे, दादाला पण ऑफिसला जायचं. सो बघू कसं मॅनेज होतं आहे, किती वाजता निघू, आम्ही अपडेट देतच राहू. बट विल कवर मोस्ट ऑफ द प्लेसेस ओवर जिथे पण आम्ही चाललो तुम्हाला समजेल एंड ऑफ द व्हिडिओमध्ये. बट त्याच्यासाठी पूर्ण ओल्ड एक नाईटचे कपडे पॅक करायला लागतील. सो आज पॅकिंग करू. आज मी हॉस्पिटलला जाऊन मग रात्री आम्ही दादाच्या घरी जाणार आणि तिथून आम्ही पुढे जाऊ. तिथून मे बी 340 किलोमीटरचा 400 किलोमीटर्स आहे दादाच्या इथून. 6-7 तासाचा प्रवास होणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एव्हरी एक्सपेन्सेस जे पण आम्ही करू, म्हणजे आमचं ब्रेकफास्ट लंच, आम्ही कुठे स्टे करू ते, अँड काय काय पॅक करतो आहे ते. अँड बस आज काम एवढंच आहे की पॅकिंग करायचं आणि नेक्स्ट इज ती गाडी वगैरे सगळं अप टू डेट असेल. जे पण म्हणजे युजफुल थिंग्स आहेत ते आतमध्ये ठेवायला लागतील गाडीत. कारण रुळी आहे छोटी, तर तिच्यासाठी सगळं खायचं वगैरे सगळं बघायला लागतं. आणि बाकी तर बस एवढंच. आणि आमचं जे पण काय आहे बेसिक थिंग्स जे आम्ही पॅक करू तेच. वन डेसाठी मी काय एवढं पॅक नाही करत. बट एक मी साडी मागवली, तर ती येईल आज. तर मी दाखवेन तुम्हाला की साडी आज येईल. मग ब्लाऊज बघायचं आहे, ते बघू आता की कसा काय सूट होईल. माझ्याकडे आहे अवेलेबल की मला नवीन घ्यावं लागेल, आय डोंट नो. बट त्याच्यावर मॅचिंग करत आम्ही साड्या नेसणार आहोत, मी आणि माझी बहिणी. सो मम्मी त्या ड्रेसमध्ये राहणार, कारण मम्मीला नाही जमत आता, तर तिला कम्फर्टेबल पाहिजे. सो म्हणून मग ती थोडंसं बोलली मी ड्रेसच घालेन किंवा कुर्ता आणि लेगिन्सवरच येईन असं. कारण फर्स्ट जेव्हा इंट्रोडक्शन टाकली होती तेव्हा पण मम्मी आजारी होती, तर अजून पण ती थोडी बेटर आहे आता पहिल्यापेक्षा, पण तिला विकनेस खूप जास्त आहे. सो आम्ही तिला बोललो की तुला जे युजफुल आहे तू कॅरी करू शकतेस इझिली, तसंच तू कॅरी कर. असं काय जबरदस्ती नाही की तू पण करत असं. बस बाकी एवढंच. बघू अजून कसं काय पुढे प्लॅन होतं आहे. संध्याकाळी दादा येईल, तो करेल जे पण काय प्लॅन आहे ते. लोक कदाचित मला हॉस्पिटलमधून डायरेक्ट पिकअप करतील डायरेक्ट तिथे जायला, कारण माझ्या हॉस्पिटलपासून दादाचं घर काइंड ऑफ जवळ आहे. सो लेट्स सी. बाय अम्मा, बाय कर. छत्री बंद कर, छत्री बंद कर. सो गाईज माझी साडी आलेली आहे. लेट्स बघू कशी आली आहे. छान आहे ना. बघ नाईस ना. वाव, नाईस, व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये रेड ब्लाउज जाईल, हाय तो आहे ना. दादाच्या लग्नातला तो जाईल. नाही असाच आहे तो. ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज शिवता येईल ना नंतर. कुठे निघाला मंडळी?
माय गॉड. चलो चलो चलो. I'm coming. Coming. चलो. Wear your shoes. दोन्ही करते चला 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 शूज घेऊन चाललोय मी. ऑफिस किती लागतं. स्वेटर आहे ना मला काय माहिती स्वेटर घेतलं का नाही. आहे त्यामध्ये. चल चल रोहित चल मम्मीला पकड. Hold my hand. Zoe. Hold my hand. Come. Huh? Come Rohit, come Rohit, come Rohit. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. हे बघा माझी मुलगी कशी चालते इथे. ॲज यू कॅन सी. भेटूया आता आपण गाडीमध्ये. बाय. रोई रोई स्माइल. आई स्माइल. स्माइल. रोई नमस्कार. होय नमस्कार मंडळी बोल. कसं बोलते तू. नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही बोला. माझं नाव रुई खाडे. आता आपण कुठे चाललो रुई. कुठे चाललोय. गडी गडी. आता तुम्ही काहीतरी बोला. 2 शब्द. काय बोलू. 2 शब्द. 2 शब्द बोला म्हणजे आम्ही ब्लॉग थांबू. बोला काहीतरी. का थांबू आम्ही. थांबूचा ब्लॉग आम्ही पुढे कंटिन्यू करू घरी गेला. बोला तुम्ही तुमचं बोला. आम्ही निघालो आहे आता आम्ही आमच्या घरी म्हणजेच जिथे आम्ही राहतो तिथे. ते म्हणजे तळोजा. आता किती वाजलेत रात्रीचे. इट्स नाव 11:50. 11:15 झाले. तर आता आम्ही आता आपल्याला तिथून जाऊन आता आम्ही पहिलं जाणार वाशीला. पानपड्याला गेलेला तिच्या हॉस्पिटलमधून पिकअप करणार. तिथून पुढे आपण जाणार आपल्या घरी जे काही आहे तळोजा. आणि सो उद्या आम्ही जरा एक्साइटिंग ट्रिप प्लॅन केली
हे सगळं तुम्हाला यामध्ये सांगू. म्हणजे आम्ही कुठे राहणार, एक दिवसात आम्ही तिथे डे स्पेंड करणार आहे. पैसे वगैरे खर्च होतील हे सगळं आपण नक्की याच्यामध्ये सांगूया. ते आपण स्टे करणार आहे. मग तुम्ही एन्जॉय करा सगळ्या गोष्टी, ठीक आहे. किती वेळ यार तुमचा. सो हे गाईज, तर मी तुम्हाला बोलली होती की दादा मला घ्यायला येणार होता ऑफिसवरून. नाही सॉरी, दादा मला सोडायला येणार होता असं तो मला बोलला होता. त्याच्यानंतर त्याचा प्लॅन चेंज झाला. तो मला बोलला की तू जा, मी तुला घ्यायला येतो. दादा येणार होता मला घ्यायला 10 वाजता आणि आता वाजलेत 12:06. खूपच लवकर तो घ्यायला आलाय मला. आणि तो मला घ्यायला येणार होता म्हणून मी गाडी पण आणली नाही. माझी गाडी स्टेशनला असते, मी